राजकारणात सध्या एक नाव जोरदार चर्चेत आहे। विविध आरोप प्रत्यारोप, सोशल मीडियावर सुरू असलेली चर्चा आणि गूढ वळण घेतलेलं अशोक खरात प्रकरण आणि या सगळ्यात अचानक समोर आलेलं एक मोठं नाव रुपाली चाकणकर। एका साध्या घरातून आलेल्या महिलेनं इतका मोठा प्रवास कसा केला असाच प्रश्न सगळ्यांना पडलाय। खरात सोबतचे त्यांचे वेगवेगळ्या अँगलमधील फोटो प्रचंड व्हायरल झालेत। त्यामुळे चाकणकर आणि खरात यांचे संबंध इतक्या जवळचे कसे, चाकणकरांनी राजकारणात एवढं मोठं नाव कसं कमावलं, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। दौंडमधील एका साध्या कुटुंबात रुपाली चाकणकर यांचा जन्म झाला। त्यांचं माहेर पूर्णपणे सामान्य आणि राजकारणापासून दूर होतं। त्यांच्या वडिलांचा व्यवसाय हा खास राजकीय किंवा मोठ्या पदाशी संबंधित नव्हता। ते साधे शेतकरी होते आणि आई गृहिणी म्हणून घराची जबाबदारी सांभाळत होती। घरात शिक्षणाला महत्त्व दिलं जात होतं आणि याच वातावरणामुळे रुपाली चाकणकर यांच्यात मेहनत आणि जिद्द निर्माण झाली। त्यांच्या कुटुंबात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर पुढे जाण्याचा मार्ग निवडला। रयत शिक्षण संस्थेच्या साधना महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं। अधिकारी होण्याचं स्वप्न डोळ्यात ठेवून त्यांनी स्पर्धा परीक्षांची देखील तयारी केली, मात्र त्यात त्यांना यश मिळालं नाही। पण अपयशानंतर देखील त्यांनी हार मानली नाही। लग्नानंतर त्या चाकणकर कुटुंबात आल्या आणि इथूनच त्यांच्या आयुष्याला एक नवं वळण मिळालं। सासूबाई रुक्मिणी चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका असल्यामुळे त्यांचा राजकारणाशी संबंध आला। 2002 पासून त्यांनी महिला बचत गटांसाठी काम करत तळागाळात स्वतःची ओळख निर्माण केली। याच कामामुळे त्यांना संघटनात्मक अनुभव मिळाला आणि पुढे खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देखील मिळाली। इथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाची खरी सुरुवात झाली। त्यानंतर अजितदादांच्या नेतृत्वात त्यांनी पुणे शहर राष्ट्रवादी महिला विभागाच्या अध्यक्षपदाची कमान आपल्या हाती घेतली। त्यातूनच त्यांनी पक्षात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं। 2019 मध्ये मोठं राजकीय वळण आलं, जेव्हा राष्ट्रवादीच्या तत्कालीन महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पक्ष सोडला। त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांना महिला प्रदेशाध्यक्षपदी नेऊन बसवलं। विशेष म्हणजे या निर्णयाच्या काही दिवस आधीच त्यांना पुणे शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं होतं। त्यामुळे त्यांच्या अचानक झालेल्या निवडीने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती। पुढे राज्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले। तेव्हा सत्ता वाटपामध्ये राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलं। तेव्हा उपमुख्यमंत्री असलेल्या अजितदादांनी या पदावर रुपाली चाकणकर यांना संधी दिली। महिलांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत स्वतःची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली। महिलांवरील अत्याचार, सामाजिक अन्याय तसेच विविध प्रकरणांमध्ये तातडीने हस्तक्षेप करत त्या सातत्याने चर्चेत राहिल्या। त्यामुळे या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या नजरेत त्या येत गेल्या। त्यांची उठबस आणि राजकीय महत्त्वाकांक्षा यामुळे त्यांनी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी देखील आपल्याकडे विविध प्रश्नांना खेचून घेतलं। त्याला वाचा फोडण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली। पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, सुनील तटकरे यांच्या मर्जीतील नेत्या म्हणून त्या ओळखल्या जाऊ लागल्या। जेव्हा अजितदादांनी वेगळी चूल मांडली त्यावेळी त्या अजितदादांसोबत गेल्या। त्यामुळे त्यांची सगळीच पदं कायम राहिली। या ठिकाणी त्यांनी अजितदादा आणि सुनील तटकरे यांचा विश्वास संपादन करण्यात त्या यशस्वी झाल्या होत्या। त्यानंतर मात्र त्यांचं वागणं वादग्रस्त ठरू लागलं। त्यांचं राहणीमान आणि कार्यपद्धतीवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली। वैष्णवी हागवणे प्रकरण, डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरण यामध्ये त्यांनी अतिशय वादग्रस्त भूमिका घेतली होती, जी राज्यातील कोणालाच अपेक्षित नव्हती। दरम्यान सध्या चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणामुळे त्यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय। त्या अशोक खरात याला गुरु मानत होत्या। त्यांनी अशोक खरात याची पाद्यपूजा केल्याचे व्हिडिओ, अशोक खरात याला साक्षात पंढरपूरचा पांडुरंग असल्याची उपमा देऊन त्यांच्या मनात असलेलं त्याचं स्थान किती उंच आहे हे दाखवून दिलं होतं। आज मी जे काही आहे ते खरात याच्यामुळे आहे अशी स्तुतीसुमनं त्या उधळत होत्या। त्यामुळे त्या वादग्रस्त ठरल्या आणि त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाबरोबरच राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा देखील राजीनामा द्यावा लागला। आता तर अंजली दमानिया यांनी चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात झालेलं कॉल डिटेल्स देखील समोर आणलेले। त्यात त्या 177 वेळा फोनवरून त्याच्याशी संपर्कात असल्याचा आरोप दमानिया यांनी केलाय। रुपाली चाकणकर यांच्यासोबतच त्यांची बहीण देखील अशोक खरातच्या संपर्कात असल्याचं पुढे आलंय। त्यांच्या नावावर तर बँक अकाउंट असून त्यातून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचा आरोप होतोय। त्यांना SITने चौकशीसाठी हजर व्हा म्हणून नोटीस दिली होती, मात्र मी महिला असल्याने प्रवासात वेळ जातो असं कारण सांगून त्यांनी चौकशी अधिकाऱ्यांसमोर जाणं टाळलं। विरोधक त्यांच्या अटकेची मागणी करतायत, त्यामुळे चाकणकर यांना अटक होण्याची देखील शक्यता आहे।
अद्याप तरी रुपाली चाकणकर यांनी आपली बाजू माध्यमांसमोर येऊन मांडली नाही, त्यामुळे त्यांची खराच्या आर्थिक विषयात नेमकी भूमिका काय आहे हे अजून समजू शकलेलं नाही. मात्र आज रुपाली चाकणकर या केवळ एक राजकीय नेत्या नाहीयेत, तर संघर्षातून उभं राहून स्वतःचं स्थान निर्माण करणाऱ्या प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून त्या ओळखल्या जातात. मात्र सध्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा पुढचा राजकीय प्रवास कोणत्या दिशेने केला जाईल हे अजून तरी गुलदस्त्यात आहे. तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. धन्यवाद.